श्री चंद्रकांत पाटील, श्री राहुल कांबळे, श्री राजीव काकडे, श्री अशोक कदम, श्री कोटीबाद जाधव, श्री अमोल कलंबे, श्री सुनील खरात, श्री आकाश माने, श्री चंद्रेश कासोडे, श्री गलीबाई शेख आणि श्री जिलानी शेख सर्व पंच तत्काळ क्रीडांगणावरती दाखल व्हायचे। व्यायाममंडळाचे सर्व पंच श्री राहुल कांबळे, श्री राजू काकडे, श्री अशोक कदम, श्री कोटीबाद जाधव, श्री अमोल कलंबे, श्री सुनील खरात, श्री आकाश माने, श्री चंद्रेश कासोडे, श्री गरीबाई शेख, श्री जिलानी शेख आणि श्री ज्ञानेश्वर कारंजकर सर्वच पंचांनी क्रीडांगणावरती दाखल व्हायचे आहे। पंचांनी क्रीडांगण क्रमांक 3 वरील सामना सुरू करायचा आहे। पंचांनी क्रीडांगण क्रमांक प्रत्येक संघावर केवळ एक संघ प्रशिक्षक क्रीडांगणावरती राहील। हे पहा, या सूचनेची नोंद घ्या। केवळ एकच प्रशिक्षक, बाकी इतर कोणीही क्रीडांगणामध्ये जायचं नाही। कोणतीही समन्वयक न्यायमंडळ विचार करेल, इतरांची बोलण्याची गरज नाहीये। चला बाहेर सर्वांनी।
विजय हनुमान क्रीडा मंडळ केडगाव अ विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी या दोन्ही संघांना पुकार देण्यात आलेला असून दोन्ही संघांनी क्रीडा क्रमांक 2 साठी खेळायचे. विजय हनुमान क्रीडा मंडळ केडगाव अ विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी. पुन्हा एकदा महत्त्वाची सूचना, क्रीडांगणावरती कोणत्याही विषयाबाबत एखादा प्रश्न निर्माण झाल्यास न्यायमंडळ यावरती विचार करेल. त्याकरिता कोणत्याही संघाचे संघ व्यवस्थापक, त्याचे प्रोत्साहनकर्ते, ग्रामस्थ यांनी क्रीडांगणामध्ये दाखल होऊन दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न करायचा नाही, अन्यथा तो संघ निर्णयाच्या अगोदर या स्पर्धेतून बाद करण्यात येईल आणि हा संघ किती कालावधी करता बाद करायचा याचा निर्णय न्यायमंडळ राखून ठेवेल. Last 5 minutes. 11 शाहू नगर 3. Last 4 minutes. विजय हनुमान क्रीडा मंडळ केडगाव अ विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक 2 साठी खेळायचे. विजय हनुमान क्रीडा मंडळ केडगाव अ विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी.
त्याचप्रमाणे वीर बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी भोईबाग क्रीडा क्रमांक 3 करिता करायचे। त्याचप्रमाणे आबासाहेब कासोडे प्रतिष्ठान पालगडी आणि केदारेश्वर सेवा संघ दांडेकर भोईबाग क्रीडा क्रमांक 1 साठी करायचे। आबासाहेब कासोडे प्रतिष्ठान पालगडी भोईबाग आणि केदारेश्वर सेवा संघ दांडेकर भोईबाग क्रीडा क्रमांक 1 साठी तयार राहायचे। दोन्ही संघांना या स्पर्धेतला पहिला पुकार आबासाहेब कासोडे प्रतिष्ठान पालगडी भोईबाग आणि केदारेश्वर सेवा संघ दांडेकर भोईबाग। प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू सामने हे आज दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतील सामने आहे। पंच श्री राहुल कांबळे, श्री राजू कांबळे, श्री अशोक कदम, श्री कोणीबा जाधव, श्री अमोल कलंबे, श्री सुनील खरात, श्री आकाश माने, श्री संदेश कासोडे। श्री राजू बुधारे, श्री सागर बुधारे, श्री प्रवीण आंबराळे आणि श्री मधुकर आंबराळे गुरुजी, आपण कृपया क्रीडांगणावरती यायचे आहे। श्री राजू बुधारे, श्री सागर बुधारे, श्री प्रवीण आंबराळे, आबासाहेब कासोडे प्रतिष्ठान पालगडी भोईबाग आणि केदारेश्वर सेवा संघ दांडेकर भोईबाग क्रीडा क्रमांक 1 साठी तयार राहायचं आहे। गुढी हनुमान क्रीडा मंडळ केडगाव भोईबाग आणि शाहू क्रीडा मंडळ पालगडी आपल्याला वारंवार पुकार देण्यात आलेला आहे। चालू सामना संपल्यानंतर आपला पुढील सामना घेतला जाणार आहे। आपण तत्काळ क्रीडा क्रमांक 2 वरती चला। वीर बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी भोईबाग क्रीडा क्रमांक 3 साठी करायचे आहे। सर्व संघाचे संघ व्यवस्थापक आपले संघ खेळण्यासाठी घेऊन चालायचे आहे। विजय हनुमान क्रीडा मंडळ केडगाव भोईबाग आणि शाहू क्रीडा मंडळ पालगडी दोन्ही संघ वेळेत दाखवलेले आहे। दोन्ही संघाला बाद करण्यात येईल। चालू सामना संपलेला आहे। आपल्याला 1 तासापूर्वी पुकार दिलेला आहे। विजय हनुमान क्रीडा मंडळ केडगाव आणि शाहू क्रीडा मंडळ पालगडी अंतिम पुकार, दोन्ही संघांना अंतिम पुकार। आपल्याकडे अंतिम फार कमी आहे। 3 वाजता आपल्याला फायनल घ्यायची आहे, त्यामुळे उशिरा येणाऱ्या संघाचा विचार केला जाणार नाही।
संतोष पवार आपण कृपया क्रीडांगणावरती चला. पंतश्री संतोष पवार क्रीडांगण क्रमांक 2 वरती रावत स्पोर्ट्स क्लब बीबीके आणि सिद्धिविनायक क्रीडांगण सातारा या दोन संघांदरम्यान जो सामना झाला. या सामन्यामध्ये सिद्धिविनायक कबड्डी संघ सातारा हा संघ 9 गुणांनी विजयी झालेला आहे. सिद्धिविनायक संघ सातारा हा संघ 9 गुणांनी विजयी झालेला आहे. आबासाहेब कातोडे प्रतिष्ठान पालघर ब विभाग आणि केदारेश्वर कबड्डी संघ दांडेकर ब विभाग दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक 1 साठी तयार आहेत. आबासाहेब कातोडे प्रतिष्ठान पालघर ब विभाग आणि केदारेश्वर सेवा संघ दांडेकर ब विभाग क्रीडांगण क्रमांक 1 साठी. वीर बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी ब विभाग क्रीडांगण क्रमांक 3 साठी. चालू सामने संपल्यानंतर तत्काळ क्रीडांगणावरती दाखल व्हायचे. श्री गौतम बन्ने आपण कृपया व्यासपीठावर चला. श्री गौतम बन्ने तुला इकडे इकडे मला इकडे इकडे
पाचगणी व्यायाम मंडळाला पाचगणी या मंडळाला सातत्याने सहकार्य करणारे प्रशांत मोरे असोसिएशन संस्थेचे संस्थापक मालक श्री प्रशांत मोरे आपण कृपया व्यासपीठावर येऊन बसायचे. प्रशांत मोरे अँड असोसिएट आर्किटेक्ट आणि इंजिनियर श्री प्रशांत मोरे आपण कृपया व्यासपीठावर येऊन बसायचे. राज्यस्तरीय श्री अमोल कळंबे श्री राजू दुधाने आपण कृपया लाईन म्हणून पाहिजे. श्री राजू दुधाने राज्यस्तरीय महिलांच्या कबड्डी स्पर्धा याचा भव्य उद्घाटन सोहळा दुपारी ठीक 4 वाजता संपन्न होणार आहे. पाचगणी व्यायाम मंडळ आयोजित भव्य जिल्हास्तरीय गट आणि राज्यस्तरीय पुरुष आणि महिला गटाचे सामने दिनांक 2/1/2024 पासून या ठिकाणी सुरू आहेत. आज स्पर्धेचा 4था दिवस. या ठिकाणी राज्यस्तरीय महिला गटाचे सामने दुपारी बरोबर 4 वाजता या ठिकाणी सुरू होणार आहे. या सामन्याच्या उद्घाटना प्रसंगी सातारा सांगली विधान परिषदेचे माजी आमदार आदरणीय प्रभाकरजी घारगे साहेब, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, महाबळेश्वर तालुक्याच्या तहसीलदार तेजस्वी पाटील तसेच बिल्लीवर हॉस्टेलच्या प्रमुख आदिती गरुडे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बरोबर 4 वाजता या ठिकाणी महिला गटाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. यापुढे 3 दिवस 65 किलो वजन गटातील सामने संपल्यानंतर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि 7 तारखेला बरोबर सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी आपल्या वाई महाबळेश्वर भंडारा मतदारसंघाचे जननायक आमदार आदरणीय मंगलराव पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षिसीचा स्पर्धा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे.
कासोडे प्रतिष्ठान पालघर ब विभाग आणि केदारेश्वर कबड्डी संघ दांडेकर ब विभाग क्रीडांगण क्रमांक 1 साठी चालायचे। त्याचप्रमाणे वीर वैजंत पाटील आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ कासोडे ब विभाग क्रीडांगण क्रमांक 3 साठी चालायचे। विजय हनुमान केगाव एक महत्वाची सूचना, प्रत्येक संघाबरोबर केवळ एकच संघ प्रशिक्षक क्रीडांगणामध्ये राहील, बाकी कोणी क्रीडांगणामध्ये थांबायचे नाही, अन्यथा आपला संघ बाहेर काढला जाईल। टेबल लाईन असोसिएशन एकच पाठीवर त्यांना बाहेर यायचं एकच थांबायचं, कोणी असतील त्यांनी फक्त एकट्याने थांबायचे, बाकीच्यांनी बाहेर जायचे, कोणी म्हणून एकट्याने थांबायचे त्या ठिकाणी। पासष्ट किलो वजन गटाचे सामने सुरू आहे। या सामन्यामध्ये विजयी संघात कैलासवासी बाळासाहेब बिलारे दादा यांचे स्मरणार्थ मान्य श्री नितीन प्रल्हाद बिलारे युवा नेते यांकडून रोख रक्कम रुपये 30,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे। उपविजयी संघात कैलासवासी शरद भाऊ दशरथ बगाडे यांचे स्मरणार्थ श्री सुनील शरद बगाडे युवा नेते पाटील यांकडून रोख रक्कम रुपये 20,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे। तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरणाऱ्या संघात कैलासवासी बनुबाई रामचंद्र शिंदे यांचे स्मरणार्थ माननीय श्री राहुल अशोक शिंदे पाथरी शहर अध्यक्ष शिवसेना शिंदे गट यांकडून रोख रक्कम रुपये 10,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे। या स्पर्धेमधील उत्कृष्ट खेळाडू कैलासवासी ज्योती काशीनाथ यादव यांचे स्मरणार्थ श्री मंगेश यादव यांकडून रोख रक्कम रुपये 2,500 व कायमस्वरूपी चषक। उत्कृष्ट संघास कैलासवासी गणपतराव श्रीमंत कळंबे यांचे स्मरणार्थ श्री शंकरराव गणपत कळंबे यांकडून रोख रक्कम रुपये 2,000 देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ आमळे ऑटो लाईन्स पाथरी यांकडून रोख रक्कम रुपये 1,001 व चषक प्रदान करण्यात येणार आहे। आबासाहेब कासोडे प्रतिष्ठान आणि केदारेश्वर सेवा मंडळ दांडेकर दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक 1 साठी तयार व्हायचे।
या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय पुरुष गटातील विजयी संघात कैलासवासी दगडूभाई संभाजी शिंदे यांचे स्मरणार्थ मान्य श्री प्रवीण शंकर बिरारे यांचे समन्वयक समिती महाबळेश्वर, मान्य श्री संजय हरिश्चंद्र मोरे, मान्य उपसभापती जावली महाबळेश्वर बाजार समिती यांकडून रोख रक्कम रुपये 75,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. उपविजयी संघात नारायण आनंदा धनावडे बिरार यांच्याकडून रोख रक्कम रुपये 45,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरणाऱ्या संघात कैलासवासी विष्णू गणपती गोळे मुकादम यांचे स्मरणार्थ श्री निलेश शेठ कुकुळ गोळे यांकडून ग्रामपंचायत सदस्य काठवड यांकडून रोख रक्कम रुपये 15,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी ठरणाऱ्या संघात कैलासवासी विठ्ठल तात्या बगाडे यांचे स्मरणार्थ श्री रुपेश प्रकाश बगाडे युवा नेते यांकडून रोख रक्कम रुपये 15,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. उत्कृष्ट खेळाडू कैलासवासी निवृत्ती शेठ राजपुरे यांचे स्मरणार्थ मान्य श्री राजेंद्र राजपुरे संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक यांकडून रोख रक्कम रुपये 7,500 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ श्री प्रसाद लक्ष्मण कारंकर यांकडून रोख रक्कम रुपये 3,000 व चषक प्रदान करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय महिला विभागामध्ये विजयी संघात कैलासवासी दगडूभाई संभाजी शिंदे यांचे स्मरणार्थ मान्य श्री प्रवीण शंकर बिरारे समन्वयक समिती महाबळेश्वर, मान्य श्री संजय हरिश्चंद्र मोरे, मान्य सभापती जावली महाबळेश्वर बाजार समिती यांकडून रोख रक्कम रुपये 45,000 व कायमस्वरूपी चषक. उपविजयी संघात कैलासवासी दशरथ गंगाराम भगत यांचे स्मरणार्थ श्री राजेंद्र दशरथ भगत यांकडून रोख रक्कम रुपये 25,000 व कायमस्वरूपी चषक प्रदान करण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाच्या मानांकन ठरणाऱ्या संघात कैलासवासी कैलासवासी दोडू शाबा गोळीघोडे चौधरीवाले यांचे स्मरणार्थ श्री अभय गोळीघोडे यांकडून रोख रक्कम रुपये 11,000 व कायमस्वरूपी चषक. चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी ठरणाऱ्या संघात कैलासवासी जिल्हा बिहारी गुरुजी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांचे स्मरणार्थ मान्य श्री सुरेंद्र आप्पा बिहारी यांकडून रोख रक्कम रुपये 11,000 व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. आबासाहेब कासुले प्रतिष्ठान पाचगणी गोळीबाग आणि केदारेश्वर कबड्डी संघ दांडेकर गोळीबाग दोन्ही संघांना या स्पर्धेचा अंतिम निकाल आहे. आबासाहेब कासुले प्रतिष्ठान पाचगणी गोळीबाग आणि केदारेश्वर कबड्डी संघ दांडेकर गोळीबाग दोन्ही संघांनी तत्काळ क्रीडांगणावरती दाखल व्हायचं आहे. गेले 1 तासापूर्वी आपल्याला पहिला पुकार देण्यात आलेला होता. विजय हनुमान क्रीडामंडळ क्रीडा गोळीबाग आणि शाहू क्रीडामंडळ पाचगणी क्रीडांगण क्रमांक 2 साठी चालायचं आहे. वीर बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी गोळीबाग क्रीडांगण क्रमांक 3 साठी चालायचं आहे. आबासाहेब कासुले प्रतिष्ठान पाचगणी गोळीबाग आणि केदारेश्वर कबड्डी संघ दांडेकर गोळीबाग व्यवस्थापक आबासाहेब कासुले प्रतिष्ठान पाचगणी आणि केदारेश्वर कबड्डी संघ दांडेकर गोळीबाग तत्काळ क्रीडांगणावरती चला.
आबासाहेब पासुर्डे प्रतिष्ठान सर्व व्यवस्थापक केदारेश्वर चव्हाण दांडेकर दोन्ही संघांना शेवटची 5 मिनिटं देण्यात येत आहे. 5 मिनिटाच्या आत दोन्ही संघ क्रीडांगणावरती दाखल न झाल्यास दोन्ही संघ या स्पर्धेतून बाद करण्यात येणार आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती टेबल आहे. अतिशय पारदर्शी विभाग आणि तक्ता कबड्डी संघ घोडोली विभाग या दोन संघांदरम्यान सामना झाला. या सामन्यामध्ये टेबल आहे अतिशय पारदर्शी विभाग हा संघ 6 गुणांनी विजयी झालेला आहे. आबासाहेब पासुर्डे प्रतिष्ठान केदारेश्वर चव्हाण दांडेकर आपल्याला वेळेत सामने उरकायचे आहेत. त्यामुळे जे संघ वेळेत दाखल होणार नाही त्या संघांना या स्पर्धेतून बाद करण्यात येणार आहे. आपल्याला जवळपास 1 तास अगोदर याची सूचना दिलेली असते, परंतु आपण आपले संघ तयार ठेवत नाही. आपल्याला शेवटची 5 मिनिटं देण्यात आलेली आहेत. 5 मिनिटाच्या दोन्ही संघ दाखल नाही झाले तर दोन्ही संघांना या स्पर्धेतून बाद करण्यात येणार आहे. आबासाहेब पासुर्डे प्रतिष्ठान केदारेश्वर चव्हाण दांडेकर दोन्ही संघांचे संघ व्यवस्थापक आपल्याकडे वेळ कमी असल्या कारणाने आपली फार वेळ वाट पाहिली जाणार नाही. आबासाहेब पासुर्डे प्रतिष्ठान आपला समोरील संघ क्रीडांगणावरती दाखल झालेला आहे. संघ व्यवस्थापक आबासाहेब पासुर्डे प्रतिष्ठान पाचगणी. आपण या सूचनेची नोंद घ्या. आपल्याला शेवटची 2 मिनिटं देण्यात आलेली आहे. आबासाहेब पासुर्डे प्रतिष्ठान पाचगणी आपल्याला शेवटची 2 मिनिटं दिलेली आहे. 2 मिनिटाच्या आत आपला संघ दाखल झाला नाही तर संघ बाद करण्यात येणार आहे. वीर बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी विभाग तत्काळ क्रीडांगण क्रमांक 3 वरती चला. दोन्ही संघांना अंतिम पुकार. वीर बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी विभाग
दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक आपले संघ तत्काळ क्रीडांगणावरती घेऊन चला. वीर बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपूर विभाग. वीर बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी विभाग दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक. दोन्ही संघांना शेवटची 5 मिनिटं दिलेली आहे. 5 मिनिटाच्या आत दोन्ही संघ क्रीडांगणावरती दाखल झाले. दोन्ही संघांना या स्पर्धेतून पास करण्यात येईल याची नोंद घ्या. वीर बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी विभाग. वीर बजरंग पाटण आपला कबड्डी संघ क्रीडांगणावरती दाखल झालेला आहे. वीर बजरंग पाटण आपण तत्काळ क्रीडांगणावरती दाखल व्हा. क्रीडांगण क्रमांक 3 वरती जन्नीमाता कबड्डी संघ फिगर विभाग आणि सिद्धार्थ सेवा संघ पाचगणी विभाग या दोन संघादरम्यान जो अटीतटीचा सामना झाला. या सामन्यामध्ये जन्नीमाता कबड्डी संघ फिगर हा संघ 1 गुणाने विजयी झालेला आहे. वीर बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी. वीर बजरंग पाटण आपला कबड्डी संघ क्रीडांगणावरती दाखल झालेला आहे. आपल्याला शेवटची 2 मिनिटं आपण आपली आवृत्ती करूया. त्याचबरोबर क्रीडांगण क्रमांक 3 वरील यापुढे होणारा सामना वाकडेश्वर कबड्डी संघ राजपुरी विभाग आणि KSK असोसिएट जावली. दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक 3 साठी तयार राहायचं आहे. वाकडेश्वर कबड्डी संघ राजपुरी विभाग आणि KSK असोसिएट जावली.